खेळाडूंचं या सामन्यात जो संघ विजय होईल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहे म्हणजे फायटिंग लॉट्स मध्ये प्रथमतः रिद्धिमा 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः बॅट स्वीकारली. बॅटिंग फलंदाज दाखल झालेत खेळपट्टीवर. यश आणि शनी. सपूनचं कौतुक करावं तिथं कमी आहे. समान तर नमस्कार मित्रांनो. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. दोन फोर 2 षटकार 500 रुपयाचं प्राइस आहे. संतोष शेठ पवार. यावेळी मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आणि झेल झाला. विकेट. पहिली विकेट यशला मात्र संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 0 धावा धावलकावरती. 56 ने आतापर्यंत टाकलेले 5 चेंडू आहेत. एकही धाव खर्च केली नाहीये. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज दाखल इथे होणार आहे तो आपण पाहतोय सागर जुन्नरकर अर्थात रिंकू. या पूर्वीच्या मॅचचा हिरो तो सागर आहे. या चेंडूवरती 56 ने जर विकेट घेतली ना संतोष शेठ पवार यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज हा चेंडू डिफेन्स केलेला चेंडू आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. टाळ्यांच्या गजरात सावधरिया. निर्धाव षटक टाकतोय तो सप्पन स्वामी. एकही धाव तिथे खर्च केली नाहीये.
तो मात्र उद्याच्या दिवशी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. निर्धाव षटक आलेलं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. शनी बेनिशिरूर आपण पाहतो नॉस्ट्रा गेटला शेवटपर्यंत तो राहिला आणि पहिला चेंडू शनीच्या पॅट मधून ऑन साइडला काव कॉर्नर झोन मध्ये चेंडू तिथे जातोय. स्वप्न आज दोन्ही संघाने खऱ्या अर्थाने ते स्वप्न मोठी पाळलेली आहेत. स्कोर कार्ड 4 धावा धावलगावरती आहेत. आजच्या दिवसातील आपण पाहिले गेले तर दोन्ही संघासाठी डू ऑर डायचा सामना. जो संघ गोलंदाज तयार. यावेळी बॅकवर्डला खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ते अडवला जाईल. कुठल्या प्रकारची धाव तिथे मिळणार नाही. संतोष भाऊ, नागेश भाऊ, दोघांना प्रश्न आहे आता. नाही, दोघांना प्रश्न विचारणार. बऱ्याच वेळा आता जेव्हा क्रिकेट असेल तेव्हा वेळ द्यावा लागतो. जिथे लोणावळ्याचं स्पर्धा कुठली स्पर्धा असू द्या तिथे तुम्ही आवर्जून असता. कधी कधी घडी भांडणं होतात का? गोलंदाज हा चेंडू इथे जर आपण पाहिलं तर बॅकफुटला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न इथे होईल. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू इथे कव्हर करतोय. त्यानंतर 2 धावा इथे येत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने डबल कव्हरची 6 धावा आहेत. काल आपण पाहिलं सलमान शेख यांची बाईट. त्या बाईट मध्ये त्यांनी सांगितलं की मी जर इकडे मॅच खेळायला आलोय, माझ्या घरचे, माझा परिवार हे सर्वजण माझी स्पर्धा पाहतायत, मला पाहतायत. हा चेंडू ऑन साइडला. इथे शनीला मात्र आता थांबवणं कठीण ठरत आहे. चेंडू जातोय त्या सीमारेषेच्या बाहेर. इथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे चौकार येताना जर आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावा. चेंडू खेळून काढला जाईल ऑन साइडच्या दिशेने आणि तिथे आपण पाहतो या ठिकाणी एक सिंगल जिथे घेतले जाणार आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 11 धावा. यशनी क्रिकेट क्लब ऑफ लोणावळ्याचे ज्येष्ठ सदस्य जितूभाऊ ललवाणी यांचं यशनी शुभागमन होते. भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. यावेळी पाहायचंय रिंकूच्या बॅटमधून इथे क्षेत्ररक्षक तिथे सजवलेला आहे. परतावा लागेल. सागर जुन्नर आपल्याला जे पाहायला मिळाली आणि आता नवीन फलंदाज जो मैदानामध्ये दाखल होणार आहे. न्यू बॅटर इजाज, जो नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होतोय. षटक क्रमांक आपण इथे मैदानामध्ये पाहतोय पुन्हा एकदा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तो मैदानावर तयार आहे.
संघाची धावसंख्या आपण मध्ये पाहतोय धावफलकावरती 11 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना वेळ थोडासा आपण पाहतोय जरूर त्या ठिकाणी जो घेतला जातोय. 8 षटकांची मॅच जी आपण इथे मैदानामध्ये पाहणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज विशाल, पुणे एंड कडून स्ट्राईक वरती शनी. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. अवांतर धाव इथे मैदानामध्ये मिळणार आहे. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 12 धावा या धावफलकावरती असणार आहेत. तिसरं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये प्रगती पथावर आहे. आमचे रईसजी मुलांनी आपण पाहतोय जसा वेळ मिळेल ना तसं लगेच क्रिकेटच्या मैदानावरती ते जर आपण पाहिलं ना, कधी कधी शरीराने जरी ड्युटीवरती असेल ना तरी मन मात्र क्रिकेटकडेच लागलेलं आहे. स्कोर कार्ड वरती आता पाहतोय धावफलकावरती 14 धावा आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना पुन्हा उजव्या मार केला जाईल. हा चेंडू इन होणारा चेंडू होता. कट केलाय बॉलला डीप पॉइंटच्या दिशेने. त्यानंतर आलेली एक सिंगल. संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेलं तर एका धावेच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती आहेत. शांत पद्धतीचं आपण पाहत असणार आहे वातावरण. आजच्या दिवसातील आपण पाहतोय शेवटची मॅच, अतिशय महत्वाची मॅच आहे. खोलव्या टप्प्याचा बॉल ऑन साइडला चेंडू खेळून काढला. गॅप मध्ये चेंडू असेल. सुसाट वाऱ्याचा वेग. चेंडू फरार आलाय. 1 बाउन्स. खूप खुश होते मी जेव्हा त्यांचं आणि माझं जमलं. आता वाट पाहून हृदय माझं दमलं. कारण क्रिकेट माझी सवत. ही क्रिकेट आता वहिनी साहेबांची सवत बनलेली आहे. कारण घरात फक्त क्रिकेट आहे, त्यांच्या रक्तात क्रिकेट आहे. इन होणारा बॉल इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. राकेश वाघमारे कुठं असेल विनंती असणारे संपर्क साधायचा लगेच. सागर जुन्नरकर यांच्याशी संपर्क साधा. गोलंदाज सय्यर उजव्या मारा करतील. पुन्हा त्यावेळी पाहायचं बॅकफुटला गेलेत. कट केला डीप पॉइंटच्या दिशेने. सप्पन स्वामी चेंडू ते कव्हर करेल. सिंगल तरी ती आली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? आणि तिथे पाहायचे नकार कळवलाय. एक एक धाव यावेळी आपण पाहतो ते घेण्याचा प्रयत्न जो सुरू आहे. संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेले तर 20 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहे. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळी मैदानाच्या मध्ये 3 षटकांचा खेळ यावेळी मैदानाच्या मध्ये संपला जाईल. थोडासा डीजे ब्रेक जरूर घेऊया. स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले गेले तर 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी बॅकफुटला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न जो मैदानाच्या मध्ये होईल. क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती असणार आहे.
त्यानंतर जर आपण ते पाहिले गेलं तर कुठल्या प्रकारची धाव इथे मिळणार नाहीये. शांतपतीचं आपण पाहतोय असणारे वातावरण. पण गोलंदाज तयार. यावेळी चेंडू पाहिजे बॅकफुटला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. थोडीशी मात्र आपण पाहिले गेलं तर चेंडू हातामध्ये येऊ शकला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते केला जाईल. लोअर फुल टॉस. यावेळी पायसे मैदानामध्ये चिरवाडे. थोडीशी आपण पाहतोय तिथे चुकी होताना आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या इथे पण मैदानामध्ये पाहतोय पुन्हा एकदा. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. कृष्णा चेंडूला आपण पाहतोय तिथे फील्ड करणारे. आणि त्यानंतर जर आपण इथे पाहिलं गेलं संघाची धावसंख्या 23 धावा. चौथं षटक इथे प्रगती पथावरती असताना गोलंदाज तयार आहे. पुण्यात पायसे मैदानाच्या मध्ये इथे गणेश. स्ट्राईक ऑन शनी. शनी बेनिशिरूर जो आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. खोलवर टप्प्याचा बॉल होता. उडवलाय चेंडूला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक पाहिजे तिथे चेंडूच्या खाली. टिपलाय झेल. संपलाय. चांगलं प्रेक्षकांची साथ खऱ्या अर्थानं सातत्याने या क्रिकेटच्या स्पर्धेला मिळते. आणि पहिला चेंडू नितीनच्या बॅटमधून जमिनीवरती गुडघा टेकवला आणि खेळला मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धाबा आहेत 27 धाबा. ज्या धापलकावरती धाबा नोंदवल्या गेलेल्या आहेत. तर आमच्या पंकज भाऊंची खूप इच्छा होती की क्रिकेट आणि काय, क्रिकेट मी आणि ती, या 3 गोष्टींचं साम्य आपण जरूर त्याबद्दल चर्चा करूयात. आता तिलाही माझा राग येणं स्वाभाविक आहे, कारण सध्या माझं लक्ष तिच्यापेक्षा क्रिकेटवरती अधिक आहे. तिला म्हटलं शनिवार आणि रविवार फिरायचा बेत करू नको, तर ती म्हणते खेळायला जा, हरला तरी चालेल, मनाने मात्र हरू नकोस. ज्या प्रकारे फलंदाज चौकार आणि षटकार मारू शकत नाही, जोवर बॅटवर बॉल येत नाही, त्याच प्रकारे माझाही दिवस जातो वाया ज्या दिवशी तिचा कॉल येत नाही. मला अजून तरी शक्य झालं नाही तिच्याशी अबोला धरणं, आणि शक्य होणार नाही क्रिकेट शिवाय जगण्याचा विचार करणं.
मी क्रिकेटसाठी तिच्या सोबत जगेन तोपर्यंत आयुष्याच्या सामन्यातील पडत नाही माझी विकेट. मी हसत जगणार कारण शेवटपर्यंत सोबत राहणार मी ती आणि क्रिकेट. क्रिकेट आणि सर्व गोष्टी मिळत्या जुळती आहेत. बॉल तिथे थोडासा बदलला जाईल. स्कोर कार्ड आपण पाहतोय धबलकावरती 27. 4 षटकं संपलीत. वेळ थोडासा वाचवायचा आहे. चेंडू पाहिजे अगदी हलक्यातून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न आणि तिथे जर आपण पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. फलंदाजांचं आक्रमण आपण पाहतो थोडंसं शांत झालेलं आहे. आपण चर्चा करत होतो की क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा आपल्या लाईफलाईन सोबत अनेक वेळा तक्रारी होतात. कारण नेहमी सांगत असतात किती दिवस अजून क्रिकेट. तिकडे आम्ही पाहतोय आमचे रेजी आहेत, सुनील भाऊ आहेत, सूरज भाऊ आहेत. अक्रॉस द बॅट यावेळी पाहिजे गॅप मध्ये चेंडू असणार आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. विकेट. संतोष शेठ पवार पूर्ण मॅच साठी यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये 5वे षटक घेऊन विशाल. पुन्हा एकदा पुढे सरसबा चेंडू खेळून काढला. डान्सिंग डाऊन द विकेट आणि तिथे काय होणार आहे? काय होणार आहे इथे नितीन सांगत आहे. यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये षटकार त्यांना पाहायला मिळाला. षटकाराच्या मध्ये धबलकावरती 38 धावा. पुण्याचा मोठा स्ट्रोक नितीन कसरेच्या पॅक मधून. छोटा पॅक बडा धमाका. छोटा तीर वार करे गंभीर. चौकार. मिळणार आहे. या चौकाराच्या मदतीने स्कोर काढता पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धाबा आहेत 42 धाबा. गिअर चेंज केला नितीनने. जबरदस्त आक्रमण. पुन्हा एकदा यावेळी पाहिजे मिस टाइम स्ट्रोक. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 बाउन्स चेंडू घेतला जाईल. सिंगल तरी ती आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा तिथे येत आहेत. दोन धाबा आल्या आणि या 2 धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 44 धाबा. 44 रन. लॉस ऑफ 3 विकेट. आणि या दरम्यान पाहायचंय बिग हिट आणि तिथे झेल टिपलाय. नितीनला मात्र परतावा लागला. मनपूर्वक स्वागत आहे. विकेट आपण पाहतो इथं जी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये 5 षटक संपले. 44 धावा धाबलकावरती 4 फलंदाज बाद आहेत.
खूप चर्चा जरूर आपण पाहतो या मॅच मध्ये रंगली आहे की कोणता संघ या सामन्यामध्ये बाजी मारेल. आतापर्यंत एक संघ आहे जो निश्चितप्रमाणे स्पर्धेच्या बाहेर पडलाय आजच्या दिवसभरामध्ये. वीर भगतसिंग क्रिकेट क्लब हा संघ जरूर स्पर्धेच्या बाहेर पडलाय. काही पर्व अशा आहेत की या संघाने मात्र मानाचे करंड घातामध्ये मिरवलेले आहेत. गोलंदाज तयार आहे रवींद्र. हा चेंडू सरबॅट्या फटका देखील काढला जाईल ऑन साइडला आणि तिथे काय होणार आहे. ये क्या हुआ. इथेच चौकार आलाय. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू होता. इजाच्या बॅटमधून आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूला इथे कव्हर करेल. चेंडू जिथे फेकी होतीये तोपर्यंत घेतील एक सिंगल. एक चांगलं क्रिकेट. एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जर आपण पाहिले तर 49 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. शांतपतीचं आपण पाहतोय असणार हे वातावरण. शांततेची मॅच आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. साध तगडा ताकदवान मजबूत हिस्ट्रीचा षटकाराची आतिषबाजी करण्यासाठी ओळखला जाणारा साध आहे. पहिला चेंडू इथे पाहिले तर शफल खेळू काढण्याचा प्रयत्न जरूर झाला. फलंदाजाच्या रीड पासून दूर टाकलेला चेंडू इथे वाईड आलाय. अवांतर धावली. टाळ्यांच्या गजरात इथे स्वागत करूया. रिधिमा 11 या संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. हा चेंडू पाहिजे उडवला. चेंडूला मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे आणि कॅच सुटला. कॅच छूटा. गेंदबाज का दिल भी तुटा. कॅच कोणाचा सोडलाय. साधचा कॅच सोडलेला आहे आणि साधला संधी दिल्यानंतर त्याने साधने दाखवले काय होतं त्याचे परिणाम काय होतात ते बऱ्याच जणांनी भविष्याने केली क्रिकेट आहे. गोलंदाज सय्यर पुण्यात रवींद्र. लो फुल टॉस आणि यावेळी पाहिजे पिक केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे जखमेवरती मीठ चोळलाय. षटकार. आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 58 धावा. साधने मात्र आपण पाहतोय कॅच सुटल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा हुक केला चेंडूला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार झेरन. ₹500 प्राइज होतं ते प्राइज इथे जमा झालेलं आहे. ₹500 प्राइज आता साधला मिळेल. 6 षटकांचा खेळ आपण पाहतो संपलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 64 धावा. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. रवींद्रची आपण पाहतोय 2 षटकं थोडीशी महागड जरूर ठरली. 31 धावा मात्र रवींद्रने खर्च केल्यात. थोडासा वेळ आपण पाहतोय जो घेतला जातोय. बॅटिंग पॉवर प्ले जो इथे घेतला जातोय आणि बॅटिंग बरोबर षटक आपण पाहतोय मैदानामध्ये घेऊन येते गोलंदाजीसाठी गोलंदाज सप्पन स्वामी. थोडीशी घाई करा. खेळाडूंना विनंती आहे वेळ वाचवणं गरजेचं आहे. संतोष शेठ पवार यांच्या वतीने प्राइज पुन्हा एकदा असणार आहे. 2 विकेट 2 षटकार 2 चौकार. संतोष शेठ पवार यांच्या वतीने ₹500 प्राइज आहे.
देवरोडचे मायकल जॅक्सन यांचा होतोय शुभ आगमन. हा चेंडू पहिला चेंडू व्हाईट बॉल अवंतर धावी ते पण पाहते येणार आहे. या अवंतर धावणे संघाचं धावलक देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. 65 धावा आणि या मायकल बाईंच्या रक्तामध्ये देखील अख्खा क्रिकेट आणि क्रिकेट फक्त भिनलेलं आहे. गोलंदाज तयार आहे सप्पन. हा चेंडू पुण्यात आपण पाहतोय शफल खेळू करण्याचा प्रयत्न. लेगस्टमच्या बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल अवांतर धावे ते खर्च केली जाते. संघाचे धावलक आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 66 धावा. गोलंदाज तयार आहे पुण्यात धावायचे. शॉर्ट पिच होता आडव्या पाट्याने चेंडू खेळून काढला जाईल. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल तर इथे घेतली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का जो आपण पाहतोय नकार कळवलेला आहे. थोड्याच वेळामध्ये देवरूडचे मायकल जॅक्सन यांची झलक आपण जी पाहणार आहे. कॅमेरा होणार ना. सर्व मित्रपरिवार आज वेगळ्या स्ट्रॅटजी मध्ये आहे. सुनील भाऊ, रईस भाई, सूरज भाऊ त्यांचा मित्रपरिवार आज. गोलंदाज तयार असेल पुण्याच्या मैदानात मध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक ऑन तयार आहे पुण्याच्या 7. अक्रॉस द बॅट यावेळी खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये आपण पाहतो यावेळी संपर्क जो होऊ शकलेला नाही. आता चेंडू आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. धाफलकावरती धावा 66 धावा. सप्पन स्वामी एका बाजूला प्रचंड मोठा अनुभव आहे तर दुसऱ्या बाजूला आक्रमकता आहे. एका बाजूला 67 धावा आहेत. एका बाजूला लेजंड आहेत तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट आहे. आडव्या पाट्याने खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे अनुभव आहे. प्रचंड मोठा अनुभव सप्पन यांच्याकडे. चेंडू डॉट 7 ला मात्र आपण पाहतो ते जागेवरती आता उभं केलं जात आहे. चेंडू पूर्णपणे डॉट आलाय. 67 धावा. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला चेंडू आपण पाहतो खेळून काढला जाईल. एक सिंगल इथे आपण पाहतो घेतली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आपण पाहतो जो होणार नाही. एका धाब्याच्या मदतीने धापलकावरती 68 धावा. प्राइज आलेला आहे विकेट हॅट्रिक साठी संतोष शेठ पवार यांच्या वतीने आता 1000 रुपयाचा प्राइज आहे. मग ती चौकार हॅट्रिक असू द्या, षटकार हॅट्रिक असू द्या किंवा हा चेंडू फक्त साईडला चेंडू खेळून काढला जाईल आणि तिथे आपण पाहतोय धाव्याची संधी असणार आहे आणि संधीचं सोनं विकेट. फलंदाज पेश केलेला आपल्या समोर. फुलटॉस बॉल आणि तिथे आपण पाहतोय नो बॉल तर कळवलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. दुसरी धाव देखील तिथे आपण पाहतोय घेतली जाते. 2 धावा तिथे येणार आहेत. नो बॉल इथे असणार आहे. अवांतर धावा इथे खर्च होत आहे. अवांतर धावेने संघाची वाढती धावसंख्या जी आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा 72 धावा. 72 रन. 72 धावा धाबल कव्हर आहेत. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. लांब 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 भिरकावलाय षटकार.
षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने षटकार केवढा आलाय आता. हे षटकार इतका मोठा येतोय की 12-12 धावा द्याव्या लागतील की काय. परंतु क्रिकेटचा नियम आहे किती लांब मारा तुम्हाला फक्त 6 धावा दिल्या जातील. इथे आपण पाहतोय स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिलं तर धपलकावरती धावा ज्या आहेत त्या 78 धावा. आता शेवटचं षटक असणार आहे. अजून बॉल हवाय का. थोडासा वेळ. चला मॅच बॉल आहे तो. मॅच बॉल जो आहे तो मॅच बॉल आहे. पहिला होता तो मॅच बॉल होता. चला वेळ वाचवा. चला मॅच कडे सामने तुम्हाला ते घेऊन जातोय. शेवटचं षटक असणार आहे. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाजीसाठी गोलंदाज गणेश. स्ट्राईक वरती आपण पाहतोय सूरज धोंडगे उर्फ बाळू. शफल खेळू करण्याचा प्रयत्न. पॅचची कडा परतावा गेला पण जर आपण ते पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे स्कोर कार्ड वरती 78 धावा. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि न्यू बॅटर आपण पाहतोय दाखल होतील मैदानामध्ये. महाराष्ट्र पोलीस नितेश कवडे अर्थात बंटी भाऊ जे आता दाखल होणार आहेत. पुन्हा गोलंदाज तयार. गणेशने मात्र पहिल्या चेंडूवरती येते यश मिळवलंय. स्ट्राईक ऑन बंटी भाऊ. त्यावेळी बॅकफुटला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये होतोय आणि एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. ते सिंगल मिळवून दिली आहे. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जी पुढे जाऊन पोहोचणार धावलकावरती 79 धावा. धावा ज्या धावलकावरती आपण धावा ज्या पाहतोय. फुल टॉस चेंडू होता. यावेळी पाहायचंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू तिथे जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. पण पाहते चौकार येताना मैदानामध्ये आपल्याला जो पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा थोडासा बदल तो इथे केला जाईल. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धावलकावरती 83 धावा. एक मोठी धावसंख्या इथे उभी होतीये. हा चेंडू पुन्हा पाहिजे लोअर फुल टॉस
बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू पण पाहतो ट्रॅव्हल होतोय. सुधीर चेंडूला इथे फील्ड करेल. चेंडूची फेकी झाली. 2 धावा तिथे येत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल 85 धावा. जे आपण पाहतोय धावलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. शांततेचं वातावरण आणि पाहिजे 7 मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि स्लॉगवरचं षटक आहे त्याच्या समोर. त्याला माहिती आहे इथे फक्त आता तोडफोड फलंदाजी आपल्याला करायची. मोठ्या फटके खेळायचे आपल्याला. पुढे सहा चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न आणि ते पाहिजे मैदानामध्ये काय होणार आहे. इथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे आपण इथे पाहतोय गोलंदाज हा चेंडू इनसाइड एज आणि तिथे आपण पाहतोय विकेट. पहिला डाव इथे संपेल.
मिळणार आहे. मॅच कडे तुम्हाला घेऊन जातो. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन येणारे गोलंदाजीसाठी गोलंदाज शनी बेनी शिरूर आणि स्ट्राईक वरती आपण पाहतो मैदानामध्ये असणार आहे कृष्णा इंगुळकर आणि त्याच्या समवेत आपण इथे मैदानामध्ये पाहतोय मंगेश ठोसर. पहिला बॉल, पहिला चेंडू बॅकफुटला गेले, कट केला पॉइंटच्या डोक्यावरून. कृष्णाने मात्र इथे आक्रमण चढवायला सुरुवात केली. पहिलं झटका. गोलंदाज तयार आहे. पुन्हा दाबायचं शनी. हा चेंडू यावेळी शफल करण्याचा प्रयत्न धावेसाठी तिथे आपण पाहतोय नकार कळवला जाईल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हा चेंडू अकराचा बॅट एवढी खेळून काढण्याचा प्रयत्न इथे जरूर झाला, परंतु इष्टीच्या हवागी आपण पाहतोय नितीनच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. चेंडू ते डॉट. दोन चेंडू लागोपाठचे डॉट येताना आपण जे पाहतोय. पुणे खुलवट टप्प्याचा बॉल ऑन साइडला आपण पाहतोय. सुरुवात चेंडू ते कव्हर करतोय, सिंगल तरी ते आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील तिथे जी घेतली जाते. दोन धावा तिथे येणार आहेत. या दोन धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय धावलकावरती 6 धावा, ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्या. एक एक सामना जिंकला, एक एक सामना पराभूत झालेले दोन्ही संघ आहेत. त्यामुळे पराभवाने माणूस संपत नाही, तर माणूस केव्हा संपतो, जेव्हा तो प्रयत्न करणं सोडतो ना तेव्हा तो संपतो. अशा कठीण काळात तुम्ही नेहमी स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. लागोपाठच्या 3 विकेट आणि ते पण फक्त एसच्या उद्ध्वस्त करणारे चेंडू असतील तर 1000 रुपयाचं प्राइज आहे. 1001 संतोष शेट पवार यांच्या वतीने. गोलंदाज सह्यारे पुन्हा दाबायचं, उजेतर मारा करेल. खोलवट टप्प्याचा बॉल यावेळी पाहायचं मैदानाच्या मध्ये इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ते ट्रॅव्हल झाला, सिंगल तरी ते आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्वतः पाहायचं मैदानाच्या मध्ये ते होणार नाही.
षटक क्रमांक आपण पाहतोय संपेल. पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. बोला 10 धावा. 2 धावा राहिल्या होत्या. 10 धावा धावफलकावरती आहेत. आघाडीची दोन्ही फलंदाज आपण पाहतोय मैदानात मध्ये आहेत. एका बाजूला मंगेश, दुसऱ्या बाजूला कृष्णा इंगुळकर आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. 86 धावेचा आव्हान आहे. जो संघ जिंकेल तो संघ उद्या याच्यामध्ये जो संघ जिंकणार आहे तो संघ SG स्ट्रायकर्स या संघासोबत आपल्याला लढताना पाहायला मिळेल. आणि यावेळी पाहायचंय मंगेशच्या पाठमधून मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. चेंडू तिथे जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार इथूनच आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 16 धावा. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडूला आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे इथे अडवला. सूर्यचं कौतुक करेल. चेंडू इथे डॉट. उद्या ठीक 9 वाजता टॉस होणार आहे. उद्याचा पहिला सामना SG स्ट्रायकर्स त्यांच्या विरोधात यातील विजेता संघ. बॅकफुटला चेंडू खेळून काढला जाईल. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. बंटी वॉटसनला पाठमोठ झालेत. पाहायचंय चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. देखील आता मात्र आक्रमण चढवायला सुरुवात केली. मंगेशने सांगत असेल मंगेश आता यापूर्वी माझ्याकडून काय झालंय ना आता मला ते आठवायचं नाहीये. ते मला गिरवायचं नाहीये. मला इथे आता लढायचंय. स्वतःला सिद्ध करायचंय. माझ्यामध्ये क्षमता दाखवायची. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. काव कॉर्नर मध्ये टिपला झेल. मंगेशची विकेट. लागोपाठच्या 3 षटकारासाठी प्राइज आलेलं आहे. सुधीर शेलार अर्थात मामा यांच्या वतीने 500 रुपयाचा प्राइज. पहिला चेंडू बॅकफुटला गेलाय. पंच केलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. चौका. पंच्या प्रत्येक षटकाराला मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने 100 रुपयाचा प्राइज आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपये. गोलंदाज तयार आहे. पुण्याचा सूरज आणि इथे वॉड कॅच. जबरदस्त झेल. परतावं लागतंय सप्पन स्वामी यांना. मोठी विकेट.
अक्रॉस द बॅट यावेळी खेळून काढण्याचा प्रयत्न. कृष्णाने जर नॉट आउट संघाला ते जिंकून दिलं, संतोष शेठ पवार यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज. खूप सारा प्राइज आहे. प्रेक्षकाची वाढती गर्दी देखील आपण या मैदानावरती पाहतोय. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या या स्पर्धेची मेगा फायनल तुमच्या भेटीला येणार आहे. निखिल भाऊ कविश्वर युवा मंच व क्रिकेट क्लब ऑफ लोणावळा आयोजित CCL करंडक, हे मानाचं करंडक उद्या कोणाच्या हातामध्ये जाणार हे देखील आपल्याला पाहिजे. एवढे हलक्या चेंडू ते कट करण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू. सलमान सर मात्र या कळवतात की हा चेंडू इथे वाईड आहे. अवंतर धावाली 25 धावा धपलकावरती. कृष्णाकडून खऱ्या तर आज एक लॉंग इनिंगची अपेक्षा असेल संघाला. 26 धावा धपलकावर. अगदी हलक्यात चेंडू देखील काढण्याचा प्रयत्न इथे होईल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील तिथे घेतली गेली. 2 धावा इथे येणार आहे. गोलंदाज सह्यारे पुन्हा उच्चतर मार करेल तो षडी. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळलेला चेंडू सिंगल इथे आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय तिथे जो होणार नाही. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचणार आहे धावफलकावरती. 29 धावा, 31 चेंडू शिल्लक, 57 बनवायचे आहेत. जशी मॅच संपेल ना, CCLच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी इथे स्टेजवर संपर्क साधायचा आहे. उद्याचं मॅनेजमेंट हे कशा प्रकारे असेल त्यासाठी सर्व CCLच्या खेळाडूंना विनंती करणार आहे. कृष्णा दुसऱ्या बाजूला सागर. 30 चेंडू शिल्लक, 56 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार आहे. गोलंदाज तयार असेल पुण्यात बायचे मैदानामध्ये सागर. पहिल्या चेंडूवरती मात्र संघासाठी इथे यश मिळवतोय. 30 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू 8व्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न इथे होईल. धावाची संधी जरूर तिथे होती, परंतु तिथे आपण पाहिले गेले तर 22 रूपये एक सिंगल येणार आहे.
आणि एका सिंगलच्या मदतीने धापलकावरती 31 धावा. चेंडू आपण पाहतो अगदी शफलून चेंडू खेळू काढण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये होतोय. चेंडू तिथे आपण पाहतोय डॉट. आपल्या इथे आपण पाहतोय मैदानामध्ये स्थिर असणार आहे. 31 धावा ज्या धापलकावरती धावा नोंदवले गेलेल्या आहेत. तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय खरं तर तुम्हाला विश्वासाने ते काम करावं लागणार आहे. विश्वास द्यावा लागेल संघाला. हा चेंडू यावेळी पाहिजे खुलवा टप्प्याचा पाऊल होता. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असणार आहे. पाता पाता चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे चौकार येतानाच आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या मध्ये आपल्याला देखील पुढे जाऊन पोहोचणार आहे. रिव्हर्स स्विच आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत बुलंदी षटकार रन. आलाय षटकाराच्या मध्ये डबल पुढे जाऊन पोहोचणार आहे विशाल. ओ हो 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 स्वतःवरती निराश असेल. बॅटवरती आपण पाहतो चेंडू येऊ शकला नाहीये. चेंडू तिथे डॉट आलाय. धापल किती स्थिर असणार आहे स्कोर कार्ड वरती. धावा जर आपण पाहिले गेली तर 41 धावा शेवटच्या. आता आणि वाघासारखं मारायचं. आज लढायचंय. शेवटचे 24 चेंडू बनवायचे आहेत. 45 धावा. मॅच ऑन आहे अजून देखील. दोन्ही संघाकडे मॅच आहे. विशालने मात्र ज्या प्रकारचे 2 फटके मोठे खेळलेत ना ते महत्वाचे फटके होते. माणूस संघर्षातून घडत असतो. माणूस संघर्षातून तयार होत असतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज महाराष्ट्र पोलीस आपण पाहिले गेले तर नितेश कवडे अर्थात बंटी भाऊ जे गोलंदाजीसाठी असणार आहेत. कुठली स्वप्न आपण पाहिले गेले तर अगदी संघर्षातून निर्माण होतात. हा चेंडू यावेळी पाहिले गेले तर बॅट आणि बॉलचा संपर्क इथे होऊ शकलेला नाहीये. आता मात्र जर पाहिले गेले तर चेंडू इथे डॉट आलेला आहे. धापलक इथे स्थिर असेल. स्कोर कार्ड जर आपण पाहिजे थोडंसं बदललं जाईल. 23 चेंडू 45 आता बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहतोय साईडला चेंडू देखील काढला जाईल. या पद्धतीने चेंडू असणार आहे. क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती असेल. सागर सिंगल आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा आल्यात. दोन्ही खेळाडूंसाठी प्राइज आले. कोणी षटकार मारू द्या. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने 100 रुपयाचं प्राइज आहे. आणि बंटी भाऊंनी विकेट जरी घेतली तरी मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने 100 रुपयाचं प्राइज असणार आहे. यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पाहिजे सूरज दूरवरून चेंडूच्या खाली पोहोचला. विकेट.
मध्ये नवीन फलंदाज जो दाखल इथे होणार आहे. न्यू बॅटर अमित परदेशी. तगडे ताकदवान आहेत, मजबूत देहेष्टीचे आहेत. अमित यांच्या बॅटमधून 2-4 मोठे फटके जरी आले ना तरी संघाला ते कमबॅक करून देऊ शकतात, इतकी ताकद त्यांच्यामध्ये. 43 धावा धाबलकावरती आहेत. 20 चेंडू शिल्लक आणि आता बनवायचे आहेत 43 झाल्यात, अजून 43 बनवायचे आहेत. हा चेंडू आपण पाहतो अष्टमच्या बाहेर, व्हाईट बॉल. अवांतर धाव देखील आपण पाहतो मैदानाच्या मध्ये येणार आहे. अवांतर धावेने धाबलकावरती 44 धावा ज्या धाबलकावरती आहेत. स्वाभिमानावरती आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची ईर्ष्या उत्पन्न होत नाही आणि स्वतःला सिद्ध. आणि तिथे आपण जरा पाहिले गेलं तर यांच्या वतीने 500 रुपये आणि त्याचबरोबर CCL च्या वतीने देखील 500 रुपयाचं प्राइज. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहतोय तिथे डॉट धावलं की स्थिर असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपेल. आता इथे 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धाबा आहेत 44 धाबा. शिल्लक 42 धावा आता बनवायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तयार असणार आहे. एका बाजूला जर आपण इथे पाहिले गेले तर विशाल अजूनही मैदानाच्या मध्ये या संघाचा प्लस पॉइंट आहे. सुधीर याही खेळाडूकडे आक्रमकता ही प्रचंड मोठी आहे, परंतु आता पाहिजे मैदानामध्ये वेळ वाचवा. पुन्हा त्या खेळाडूंना विनंती असणार थोडीशी घाई करा. एवढे पॅचचे बॅटचे कड असेल. थर्मॅनचा क्षेत्ररक्षक क्रीज इथे सोडलंय. सुधीर स्ट्राईक वरती येईल. एक सिंगल इथे येणार आहे. संघाची धावसंख्या जेथे आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती धाबा आहेत 45 धाबा. सुधीर उमरे या खेळाडूवरती जरूर सर्वांच्या नजरा असणार आहेत. मोठी इनिंग खेळावी लागली या खेळाडूला. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पाहिजे सागर स्वतः चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय. सिंगल आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल. दुसरी धाव देखील तिथे येणार आहे. 2 धाबा तिथे घेतल्या जात आहेत. जो संघ आता इथे जिंकेल तो संघ मात्र निश्चितपणे उद्या आपल्याला लढताना पाहायला मिळतील. जो संघ इथे पराभूल तो संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर पडेल. त्यासाठी संघर्ष आता तुम्हाला मोठा करावा लागणार आहे. जिंकायचा असेल संघर्ष करावा लागेल, कारण या जगामध्ये संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही.
खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग दी कार्पेट अति गोलंदाजाच्या जवळून चेंडू मात्र इथे काढलाय. सिंगल तरी इथे आली, 2 खेळाडू आणि तिथे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण सूरज यांचं. 2 धावा तिथे येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचणार आहे स्कोर कार्ड वरती. धावफलक आता 49 धावा, 49 रन. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला आणि बंटी भाऊ चेंडूच्या खाली विकेट. परतावं लागते सुधीर उमरे. उद्या मात्र आपण पाहिले तर या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या या स्पर्धेची मेगा फायनल. उद्याचे लोणावळ्याचे 4 संघ असणार आहेत. मावळ असोसिएशनचे असणारे 2 संघ. त्या 4 संघापैकी 2 संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतील. उद्या स्वराज्य स्पोर्टला बुरसेचा संघ या मैदानावरती सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. नायरा 11 अर्थात समता क्रिकेट वराळे हाही संघ या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिस टाइम स्ट्रोक, बॅटने पाय इथे घेतलाय, टॉपेज टिपलाय, झेल परतावा लागेल. इथे आपण पाहतोय मैदानाच्या ते पाहिले गेलं तर निश्चितपणे ते कणा मोडलेला आहे. संघ इथे खूप मोठ्या अडचणीत सापडलाय. कारण आतापर्यंत 7 फलंदाज हे डगआउट मध्ये ते बाद झालेत. स्वप्नील आपण पाहतोय मैदानामध्ये डावखुराचा फलंदाज बॅटिंग साठी येतोय. सागरचा पुढील चेंडू, हा चेंडू इथे नक्कीच आपण पाहतोय विकेट रेडरच्या उंबरठ्यावरती जरूर होता आणि तिथे काय होणार आहे. विकेट तर जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय पुण्याच्या सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय. रिंकूसाठी संतोष शेठ पवार यांच्या वतीने लागोपाठच्या 2 विकेट ज्या टिपल्यात त्या विकेटसाठी देखील आपण पाहतोय 500 रुपयाचं प्राइज जे असणार आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये बंटी भाऊ असणार आहेत. बंटी भाऊच्या प्रत्येक विकेटसाठी मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने 100 रुपयाचा प्राइज आहे. पहिला चेंडू मिड ऑफच्या टक्क्यावरून
विशाल अजूनही एका बाजूने झुंजतोय, लढतोय, संघर्ष करतोय. ची ताकद इथे तुम्हाला दाखवावी लागेल जिंकायचं असेल तर. पुढे सरसावत मिस टाइम स्ट्रोक आणि विकेट. विकेट फलंदाज होईल. त्या खेळाडूने जर इथे बंटी मोहनला षटकार मारला ना, मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि संदीपभाऊ गोंते या दोघांच्या वतीने 500-500 रुपयाचं प्राइज आहे. बंटी मोहनने विकेट घेतली, बंटी मोहनसाठी 100 रुपयाचा प्राइज आहे. परत आता गणेश वरती प्राइज लावलंय. कदाचित गणेशची ताकद आज आजमावायची का, काय करेल गणेश पाहायचे गरजे. बंटी भाऊ तयार असतील. पुन्हा एकदा स्ट्राइक ऑन गणेश. जोरदार बॅट इथे फिरवली गेली, परंतु ती आपण पाहतोय बॅटच्या रेंज मध्ये चेंडू आपण पाहतो येऊ शकला नाही. चेंडू तिथे डॉट येतोय. धापलक इथे जर आपण पाहिले गेले तर स्थिर असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी पाहायचं मोठा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय. 2 धावा ज्या घेतल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आता पुढे जाऊन पोहोचणारे धापलकावरती धावा आहेत 55 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील. आता 7 चेंडू शिल्लक आहेत. मिस टाइम स्ट्रोक आणि इथे आपण पाहतोय रिधिमा 11 हा संघ क्वालिफाय होतोय.